नमस्कार, मी वर्षा झोस कॉर्नर या मराठी कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान असे चकाकदार हे तिळाचे लाडू बनवणार आहोत। अगदी हाताला बिलकुल चटके न बसता त्याच्यासाठी तुम्हाला मी 2 ट्रिक सांगणार आहे, त्याच्यामुळे हाताला बिलकुल चटके बसत नाहीत। इथे मी हे तीळ पाव किलो तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहेत, अंदाजे म्हणजे 1.5 कप आहेत हे, आणि वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम तीळ आहेत। तर हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये। आणि गूळ आपल्याला इथे मी अर्धा कप हा चिक्कीचा गूळ वापरते आणि 1 कप हा साधा आपला गूळ वापरते। दिसायला दोन्ही सेमच दिसत आहेत, पण अर्धा कप मी चिक्कीचा गूळ वापरला आहे आणि 1 कप हा साधा गूळ मी इथे वापरलेला आहे। जेवढ्या प्रमाणामध्ये तीळ घेतले आहेत तेवढंच प्रमाण इथे आपल्याला गुळाचं ठेवायचं आहे। अगदी 1 चमचा इथे आपल्याला तूप ॲड करायचं आहे। आणि आता इथे दोन्ही गूळ मी इथे ॲड करून घेते आहे। आपल्याला हे छान या तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचे आहेत। हे बघा, याच्यामुळे हे एकत्र गूळ वापरल्यामुळे काय होतं ना की जे लाडू आहेत ते आपले कडक होत नाहीत। नाही तर पूर्णपणे चिक्कीचा गूळ वापरला तर एखाद्या वेळेस कडक होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे हा मी मिक्स गूळ इथे वापरलेला आहे। पूर्ण हा गूळ आपल्याला इथे छान मेल्ट होईल असा तोपर्यंत आपण इथे कंटिन्युअसली याला हलवत राहणार आहोत। जोपर्यंत व्यवस्थित हा मेल्ट होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। हे असा मेल्ट झाल्याच्या नंतर आणि या गुळावरती असा थोडासा फेस यायला लागला की समजायचं आपली, हे बघा अशा प्रकारे आपला इथे फेस यायला लागला की आपण चेक करायचं आहे थंड पाण्यामध्ये, थोडीशा वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि ही चाचणी तयार झाली आहे की नाही बघायची। हे लगेचच आपण चेक करूया। जर हे बघा इथे जर अशी सॉफ्ट गोळी तयार झाली, हाताने थोडीशी असं एकत्र करायचं आणि सॉफ्ट गोळी जर तयार झाली, जास्त कडक गोळी बनवायची नाही, नाहीतर लाडू कडक होतात। अगदी जेली टाईपमध्ये आपल्याला इथे अशी सॉफ्ट गोळी तयार झाली पाहिजे। इथे मी गॅस लगेच बंद केला आहे आणि अर्धा चमचा इथे वेलची पावडर मी ॲड केली आहे। लगेचच तीळ पण ॲड करायचे आहेत। गॅस बंद करायचा आहे लगेचच आपल्याला। तीळ ॲड करते मी थोडीशी इथे। आपण जे भाजून घेतलेले तीळ होते ते लगेच याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला लगेच हे व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित या पाकामध्ये मिक्स करायचं आहे। ते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे मी ॲड केलेला आहे। कधी जर आपल्याला वाटलं की हे मिश्रण खूप पातळ झालेलं आहे तर अशा वेळेला आपण वरतून शेंगदाण्याचा कूट आणखी थोडा ॲड करू शकतो। एखाद्या वेळेस गुळाचं आणि तिळाचं प्रमाण कमी जास्त झालं तर असं होऊ शकतं, त्यावेळेला लक्षात ठेवायचं। हे बघा, आता गरम पाण्याच्या टोपावरती आपण हा तयार झालेलं मिश्रण ठेवायचं, म्हणजे शेवटपर्यंत हे जे मिश्रण आहे हे थंड होत नाही। आता हाताला चटके न बसण्यासाठी पहिली ट्रिक म्हणजे अशी झिपलॉक बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये बर्फ थोडा ठेवायचा किंवा आईस क्यूब घ्यायचे आणि हाताला थोडेसे लावून घ्यायचं। जेव्हा आपल्याला चटका बसेल तेव्हा हाताला थोडंसं तूप लावायचं, याच्यामुळे खूप छान चकाकी लाडवांना येते। थोडंसं स्पूनच्या साहाय्याने मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते आहे। स्पूनच्या साहाय्याने थोडं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। असं या प्रकारे स्पून, हात अजिबात लावायचं नाही इथे। आणि हे मिश्रण हे थंड होत नाही कारण आपण गरम पाण्याच्या भांड्यावरती हे जे मिश्रण आहे ते ठेवलं आहे। आता हे आपल्याला हातात घेण्याच्या आधी हे आईस क्यूब जे आहे आपण बनवलेलं ते असं हाताला थोडी चोळून घ्यायचं, म्हणजे हाताला थोडा थंडावा भेटतो आणि मग हे अशा प्रकारे हातावरती लाडू वळवून घ्यायचे। आपण हाताला ऑलरेडी तूप लावलेलं आहे त्याच्यामुळे त्याला चकाकी पण छान येते। हे बघा, आणि हाताला बिलकुल पोळत नाहीत। आपण कितीही प्रमाणामध्ये आरामशीर हे लाडू बनवू शकतो। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला मी आणखी बनवून दाखवते। स्पूनच्या साहाय्यानं थोडे असे 1-2 मिनटं, अर्धा मिनिटभर थंड होईपर्यंत फक्त त्याला एक शेप द्यायचा। लगेचच ही झिपलॉक बॅग हाताला लावायची आणि हाताच्या साहाय्यानं त्याला एक गोल गरगरीत असा आकार द्यायचा। हे मिश्रण शेवटपर्यंत अगदी असं पातळ राहतं आणि त्याच्यामुळे आपण हे आरामशीर लाडू बनवू शकतो। हे बघा, वाटलंच तर अधूनमधून तुम्ही शेवटी खूपच प्रमाणामध्ये लाडू बनवत असताल तर पाणी अधूनमधून एकदा गरम करायचं आणि हे गरम टोपावरती ही कढई अशी ठेवून द्यायची। हे सर्व लाडू आपण अशा प्रकारे बनवून घेणार आहोत। खूप सोपी ही आपली साधी ट्रिक होती, पण खूप फायदेशीर अशी ट्रिक आहे। इथे आपले सर्व लाडू आता मी इथे बनवून घेते। तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करायला कोणतेही शुल्क लागत नाही,
पण याचा फायदा असा होतो की तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। हे बघा आता शेवटपर्यंत माझे मिश्रण हे अगदी गरम राहिलेले आहे आणि व्यवस्थित आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत। इथे बघा मस्त चकाकदार आपले तीळ आणि गुळाचे लाडू तयार आहेत। चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।